बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या समोर आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो। गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भानं सामान्यपासून राज्यकर्त्यापर्यंत जी चर्चा आहे, ज्या चर्चा चालू आहेत, त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काही प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। या पत्रकार परिषदेला आदिवासी पारधी समाजाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील काळे, मी स्वतः धनंजय शिंगाडे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सन्माननीय धनंजय वाघमारे, मेसा जानराव भीमशक्तीचे, त्याचबरोबर कोळी समाजाचे खोत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित आहेत। काही दिवसापूर्वी राज्यातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळतंय, त्या संदर्भानं राज्याच्या उपसमितीने घोषणा केली आणि हैदराबाद गॅजेटियरच्या नियमानुसार गॅजेटियर मध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार या ठिकाणी आरक्षण देण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे। आमची कुठल्या आरक्षणाला बंदी नाही, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर ओबीसी समाजाचं काम करतो असं दाखवत जे लक्ष्मण हाके फिरतायत ते खरंच ओबीसीचा कळवळा त्यांना आहे की नाही हे मला प्रश्न पडलेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांचा बोलविता धनी हा कोण आहे काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणारच आहे। त्यांचं असं मत आहे की राज्याच्या ओबीसी समाजामधले काही जाती ह्या जातीमध्ये घालायच्या, काही जाती त्या जातीमध्ये घालायच्या, असं जे फुटकळ नियोजन हाके साहेब करतायत ते केवळ जातीय तणाव निर्माण करण्यासाठी हाकेंचे प्रयत्न असावेत असं मला वाटतंय। परवा त्यांनी सांगितलं की धोबी समाज आणि न्हावी समाज या दोन समाजाला एससी मध्ये आरक्षण द्यावं अशी त्यांनी शिफारस केली किंवा मुद्दा मांडला। हाके म्हणजे काय, ह्या राज्याचे घटनेचे तज्ञ स्वतःला समजतात का? बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 41 आणि 42 नुसार ओबीसी असेल, एसटी असेल आणि एससी असेल या प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालेलं आहे। मग हे हाके होतात कोण? ओबीसीतल्या काही जाती एससी मध्ये घालण्याचा कसला डाव यांचा? हा कुटील डाव आहे असं आमचं मत आहे। माझी त्यांना विनंती असेल, जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीत त्यांच्या जाती राहू द्याव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू, परंतु एससी मध्ये आणि एसटी मध्ये कोण शिरकाव करत असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही। हे जे सध्याचे भाषण राज्यभर करत फिरतायत त्यांना माझं आव्हान आहे की जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका। ज्या जाती आहेत, बंधुभावाचे सलोख्याचे संबंध आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये हे करणार आहोत।
आदिवासी पारधी समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण बचाव आंदोलनाचे सन्माननीय सुनील काळे साहेब यांनी महाराष्ट्रभर बंजारा समाज जमातीमध्ये काही आमदार खासदार काही जातीचा घुसखोरीपणाला पाठिंबा देत आहेत, त्या संदर्भात सुनील काळेही बोलणार आहेत. त्या अगोदर मी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे जे आंदोलन आहेत ती पूर्ण एससी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी प्रथम त्यांना या ठिकाणी हे आमच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत, सादर करत आहोत. पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो आणि मी त्यांचा ऋणी आहे, जे चौथा आधार म्हणून आहेत. आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो की आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्रभर 32 जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे. गेल्या 19 तारखेला अनुसूचित जमातीमध्ये बरेच काही जातीचे लोक घुसू पाहतायत आणि ते घुसू पाहणाऱ्यांना काय आजी माजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि सत्तेमधील आमदार यांनी जे उपक्रम राबवायचं चालू केलंय, यांनी शासनाला जे पत्र द्यायचं चालू केलेलं आहे स्वतःच की या जातीला ह्या जमातीमध्ये समाविष्ट करा असं जे म्हणतायत ते सरासर चुकीचं आहे. असं मला म्हणायचं आहे की त्यांना पारधी समाजाची आणि आदिवासी 45 जमातीची मतदान नको आहे का? तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कशाला नाक खुपसताय? तुम्हाला आमचं मतदान नको आहे का? हे खंबीरपणे आदिवासी पारधी महासंघ एवढा रस्त्यावर उतरेल तुम्हाला वाटतंय का? नुसतं मुंबईमध्ये 4 लोक आली ना असं ही केलं म्हणून अहो पारधी समाज रात दिवस झटेल आणि चक्का जाम करून टाकेल. खरं पाहिलं तर आदिवासी पारधी समाजाला किंवा अनुसूचित जमातीला डवचण्याचं काम कुणी हे करू नये आणि कुणी शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये. आणि शिरकाव करण्यासाठी जे मार्गदर्शन केलं जात आहे, आजी माजी आमदार जे आहेत ना त्यांनी लुडबुडपणा करू नये आणि इकडे एक बोलायचं आणि तिकडे पत्र देऊन राहायचं, इकडे एक बोलायचं आणि तिकडे एक पत्र द्यायचं, हे अजिबात खपवून घेणार नाही. आदिवासी पारधी महासंघ ह्याचा पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करत आहे. आणि आम्हाला माहित आहे की आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस आदिवासी घुसल्यानंतर आमचे हाल काय होणार आहेत हे आम्हाला माहित आहे, आमच्या व्यथा आम्हाला माहित आहे. परंतु ह्यांचं एक मताच्या बेरजेसाठी इकडे एक आम्हाला बोलायचं आणि तिकडे दुसरं पत्र देऊन राहायचं, हे कुठलं न्याय आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये 26 जानेवारी 1950 ला ज्या घटनेमध्ये जी तरतूद केली ती तरतूद कायम राहावी. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1965 ला एक दुसरं एक समिती स्थापित केली आणि त्या समितीमध्ये जर का कोणी हुकून चुकून कोणी एखादी जात राहत असेल तर त्याचा समावेश व्हावा, ते पण झालं. आता 40 वर्षाने हे कुठल्या झोपेतून उठलेले आहेत हे मला विचारायचंय. आणि जे घटना लिहिली, जे बाबासाहेबांनी घटना लिहून दिली, त्या घटनेमध्ये दुरुस्ती होणं शक्य नाही. पश्चिमेकडून दिवस उगवणं जसं शक्य नाही तसंच कुणाचाही भरती होऊ नये आणि आमच्यामध्ये कुणी समाविष्ट होऊ नये एवढंच बोलतो. आणि एक आदिवासी 45 जमातीपैकी पारधी जमात अत्यंत दुबळी आणि शैक्षणिक पासून कोस दूर असलेली या जमातीसाठी मी आदिवासी पारधी महासंघाचा एक प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी सर्वप्रथम मागासवर्गीय जिथं एससी आणि जिथं एसटी असते, जिथं एससी आहे एससीच्या धाराशिव जिल्ह्यामधील सर्व संघटनांनी आदिवासी म्हणजे पारधी समाजालाच नव्हे तर आदिवासी समाजाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या थोरल्या भावाचं म्हणजे एससी आणि एससी ही आमचा थोरला भाऊ आहे त्यांचं अभिनंदन करेल आणि मी त्यांचा ऋणी राहील. आणि भविष्यामध्ये मला त्यांची गरज भासो, मला त्यांना माझी गरज भासो, रात दिवस एक करू, पण एससी एसटी मध्ये कुणालाही समावेश करू देणार नाही. मध्ये आरक्षण दिलेलं आहे, इथं तशी परिस्थिती नाही. इथं आणखी एसटीच्या लोकांनाच अजून आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्याच्यामुळं बाहेरची उदाहरणं या राज्यामध्ये देणं योग्य नाही. कोणतं घरी कोण आहे साहेबाला त्या संविधानाच्या गोष्टी माहिती नाही. त्या ज्या राज्यामध्ये ते आरक्षण लागू केलं त्या राज्यामध्ये जाऊन तो अभ्यास कर मला. आणि या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ते हॉटेल साहेबाला ज्ञान नाही, त्या ज्ञानाची आधी विचारधारा करावं आणि विचारधारा केल्यानंतर इथं जे समाज आहे
एसटी मध्ये जे आपण आरक्षण दिलेलं आहे, लागू केलेलं आहे, तशा त्याचा त्या समाजाला जे ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीपर्यंत अजून आरक्षण पोहोचलं नाही. त्या आरक्षणाच्या आधी अंमलबजावणी करणं आणि त्या गोष्टी अभ्यास करून सीएससी मध्ये जे काय जाती शिकवायचा प्रश्न करते त्याचा तू अभ्यास करणं आणि ज्या शासनाने तुला जे पैसे देऊन गाडी देऊन ते बोलायला लावलंय त्याला आधी अभ्यास करून घेतला. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो पत्रकार बांधवाने जो निर्णय घेतलाय त्या एक बाबा एसटी प्रवर्गात काय घुसखोरी करत आहेत इतर समाज बांधव, तर ती घुसखोरी थांबवावी यासाठी आम्ही आज पारधी समाज अनुसूचित जमातीला जाहीर पाठिंबा आरपीआयच्या वतीने देत आहे. तर हे महत्वाचा मुद्दा राहिला असा की आज जे व्हायला लागले काय पारधी समाज एक आता कुठं तरी वाटचालीस लागला एसटी, तर एसटी प्रवाहात काही एकच जात येत नसून अनेक जाती येतात. तर त्यांना कुठंतरी आरक्षणामुळे काहीतरी बाबा कामधंदा व्यवस्थित त्यांचा जिथं दाबबाजी लागलेला होता इतर काय तो उसत निघत आहे. तर त्यात बी आरक्षणामध्ये जर इतर माणसं जर घुसखोरी करत असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही असा आरपीआयच्या वतीने इशारा देतो. राहिला मुद्दा दुसरा, एससी मध्ये बी ते हाके नावाचा माणूस कोण व्यक्ती आहे तो बी काय इतर प्रवासी भांडणं लावण्याचं काम करत आहे. एससी मध्ये त्यांना घुसू पाहत आहे. तर ते बी आम्ही सहन करणार, आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. आम्ही आज आरपीआय जिल्हा शाखेच्या वतीने आमचे रणजित बाप्पा गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड आहेत, जिल्ह्याचे सरचिटणीस मुन्नाभाऊ आहेत व इतर पदाधिकारी आलेले आहेत सगळे. तर आज जाहीर पाठिंबा देऊन मी त्यांना आमच्या पत्राची कॉपी दिलेली आहे. एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय भीम जय भारत. आम्ही आठवले साहेबाला याच्याबद्दल माहिती जिथं समाजासाठी काही उतरायची तयारी असली तर आम्ही उतरणारच. त्यांचं राहणीमान उंचावं व मुख्य प्रवाहात येण्यासाठी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तरतूद करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना आरक्षण देऊन त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. परंतु या समाजामधील काही विघातक लक्ष्मण हाक्यासारखी माणसं इतर समाजाला अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये त्याला आरक्षण द्या म्हणते. त्या भडव्याला एवढं सांगायचंय, तुम्ही जर आमच्या ह्यानंतरचं भाष्य असं केलं तर तुला उकळ्यात घालून मारल्याशिवाय या अनुसूचित जाती समाज आणि जमाती समाज शांत बसणार नाही. तेवढंच त्याला वॉर्निंग वाजा इशारा देतो आणि थांबतो. जय भीम जय लवजी. 30 तारखेला आपले जो आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं जो मोर्चा झाला एसटी आरक्षणाच्या संरक्षणासंदर्भात, त्या माध्यमातून आज आपल्या इथे जी पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्यापैकी चर्चा ह्या सर्वांग बाजूने चर्चा झाली आणि या महत्वपूर्ण विषयाला आपण पत्रकार म्हणून ज्या ताकदीनं आपण सर्व एकत्र आलात, त्या एसटी समाजाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलात. ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये हा वंचित वर्ग कायम वंचित राहिलेला एसटी समाज आहे, त्या वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी आपण पत्रकार बांधवांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो. आणि आलेल्या सर्वच विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी असतील, सर्व जबाबदार अधिकारी कार्यकर्ते असतील, या सर्वांचं देखील मी पुन्हा एक वेळेस आभार मानतो आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो.